गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक शहरातील सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात आता जनतेचा आवाज बुलंद होऊ लागलाय. या गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष वेधत युवा शक्ती जनसेवा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माननीय गृहराज्य महसूल अन्न व ग्रामविकास राज्यमंत्री माननीय नामदार श्री योगेशदादा रामदास भाई कदम यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश रामदास आहेर यांनी ठामपणे मागणी केली आहे की या परिसरात चालणारा अवैध व्यवसाय समाजाच्या नैतिक आणि सुरक्षिततेवर घाला आहे. यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या व्यवसायामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. युवा शक्ती जनसेनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहे. अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा, गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, पोलीस गस्त वाढवून परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. या निवेदनाची दखल घेत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आकाश रामदास आहेर, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.